घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या 21 ऑगस्टच्या भागात ऐश्वर्याने सौमित्रला धमकी दिलेली असते की तू जे काही माझ्यासोबत वागला आहेस ना त्याची परतफेड म्हणून बघ मी आता काय करते ते. इतक्यात सुमित्रा येते. सुमित्रा विचारते की काय काय गप्पा चालल्या आहेत तुमच्या. तेव्हा सौमित्राला तर आता ऐश्वर्याचा खरा चेहरा माहिती असतो. तर सुमित्राला ऐश्वर्या गोड गोड बोलून गुंडाळते. ती सांगते की काही नाही आई, सौमित्र भाऊजींना कॉफी खूप आवडते ना, ब्लॅक कॉफी विदाऊट शुगर, तीच घेऊन आले होते त्यांच्यासाठी. तेव्हा ऐश्वर्यावरती आंधळा विश्वास ठेवून सुमित्रा सौमित्राला सांगते, बघितलंस ना, ही जानकी सारखी सगळं घर सांभाळायला लागले आहे आणि आपल्या सारंगला तर इतका जीव लावते ना, काय काही विचारूच नकोस. सगळ्या घराला तिने लळा लावला आहे. ऐश्वर्याना आपल्या घरात अगदी साखरेसारखी वेळ करून गेली आहे. तेव्हा ऐश्वर्या हसून सुमित्राला घट्ट मिठी मारते आणि सौमित्रकडे पाहत म्हणते की हा सगळा तुमच्या प्रेमाचा परिणाम आहे. इशाऱ्याद्वारे जे बोललेले असते ते सौमित्राला कळलेलं असतं. सुमित्रा ऐश्वर्याचं कौतुक करत म्हणते की अगं तू तुझ्या वागण्यानी बोलण्यानी हे सिद्ध करून दाखवलं आहेस की तू आमच्या घरासाठी पात्र आहेस. तेव्हा ऐश्वर्या सांगते की बरं आई, मी आलेच, सारंगला तयार करायचं आहे ना, मी त्यांना तयार करून खालती घेऊनच येते. ती तेथून निघून जाते. परंतु इशाऱ्याद्वारे जे काही बोललेले असते त्याचा सौमित्राला मात्र धक्का बसलेला असतो. कारण ऐश्वर्या किती पाताळ यंत्री मुलगी आहे हे त्याला चांगलं माहिती असतं. सुमित्रा सौमित्राला विचारते की अरे अवंतिका कशी आहे. तेव्हा सौमित्र सांगतो की अगं आत्ताच माझं तिच्याशी बोलणं झालं आहे. सुमित्रा सौमित्राला सांगते की अरे मग अवंतिकाला आता घरी घेऊन ये ना आपल्या, नाही म्हणजे यांचाही राग आता कमी झाला आहे. तुमच्या डोक्यावरती अक्षता आम्ही टाकल्या, परंतु नव्या नवरीचं अवंतिकाचं आपल्या घरातलं कौतुक करायचं राहिलंच आहे ना रे. अरे मी काय म्हणते सौमित्र, तू ना अवंतिकाला घरी घेऊनच ये बाबा, आपण एकत्र राहूयात. सुमित्राच्या त्या वाक्यावरती सौमित्र सांगतो की अगं आई ऐक ना, मला ना आत्ता या विषयावरती काहीच नाही बोलायचं आहे, आपण नंतर बोलूयात का. तेव्हा सुमित्रा सांगते की हो चालेल, अरे ती कॉफी घे, गार होते आहे ना, असं सांगून ती निघून जाते. तेव्हा सौमित्राला आधीचा धक्का बसलेला असतो. त्यानंतर सौमित्राला घडला सगळा प्रसंग आठवतो की ऐश्वर्याने कसं त्याला किडनॅप केलं होतं. त्यानंतर त्याच्यासोबत जो छळ केलेला असतो ते सगळं काही त्याला आठवतं आणि तो घाबरलेला असतो. तेव्हा ऐश्वर्याने दिलेली कॉफी सुद्धा तो पित नाही, फेकून देतो. तर इकडे रूममध्ये सारंग स्वतःच तयार होण्यासाठी प्रयत्न करत असतो. सारंग कपाटापाशी कपडे घेण्यासाठी तरी जातो, परंतु त्याच्या डोक्याला जबरदस्त मार लागल्यामुळे त्याला शुद्ध हरपते आणि त्याला चक्कर येणार इतक्यात जानकी पाठीमागून येऊन वेळेवरती त्याला सावरते. ती त्याला बेडवरती बसवते आणि विचारते की काय भाऊजी, अहो तुमची रिकव्हरी अजून झालेली नाहीये, नक्की काय करायला निघालात तुम्ही. तेव्हा सारंग सांगतो की अगं वहिनी, शिरुता येईल ना आता राखी बांधायला, सदरा बघत होतो मी. जानकी तिथे सारंगला सांगते की अहो भाऊजी, मग आम्हाला कोणाला तरी बोलवायचं होतं ना, बरं ठीक आहे, तुम्हाला कोणता कुर्ता घालायचा आहे असं विचारून जानकी कपाटामध्ये कुर्ते चेक करत असते. इतक्यात ऐश्वर्या येते. ऐश्वर्या रागाने पाहते हे सारंगच्या लक्षात आलेलं असतं. सारंग तिथे जानकीला सांगतो की वहिनी अगं राहू देत, नाही म्हणजे ऐश्वर्या आल्या आहेत ना, त्यांच्या चॉईसचा घालतो मी. तेव्हा जानकी म्हणते की अरे वा ऐश्वर्या, खरंच मला तुझं चॉईस खूप आवडतो हा. तेव्हा ऐश्वर्या तिच्याशी काहीच बोलत नसते. ती आधीच खूप रागावलेली असते आणि सारंगच्या लक्षात आलेलं असतं की नक्की ती का रागावली आहे. तर ऐश्वर्या तिथे आता कुर्ता काढते आणि सारंगला घालणार. तेव्हा आता जानकी ओळखते आणि जानकी सांगते की बरं भाऊजी, मी घालते आहे. जानकी जाणार इतक्यात आता जानकी वळून पाठीमागे पाहते तर ऐश्वर्या मुद्दाम तिच्या तोंडावरती दरवाजा बंद करून घेते. त्यानंतर ती सारंगला कुर्ता घालते. कुर्ता घालत असताना अचानकपणे सारंगचा तोल जातो. वेळेवरती ऐश्वर्या त्याला सावरते. सारंग तिच्याकडे पाहतच राहतो. तेव्हा ऐश्वर्या विचारते की तुम्हाला लागलं तर नाही आहे ना. तेव्हा सारंग सांगतो की नाही. सारंगला हळूहळू ऐश्वर्या आवडू लागलेली असते. तिचा तो स्पर्श त्याला आवडू लागलेला असतो. ऐश्वर्याने सतत आपल्या सोबत असावं असं त्याला वाटत असतं, परंतु ऐश्वर्याच्या मनात मात्र वेगळंच कारभार असतं. त्यानंतर सगळेजण खालती बसलेले असतात. तेव्हा सारंगला ऐश्वर्या हळूवारपणे घेऊन आलेले असते. सारंग येत्या क्षणी सगळेजण म्हणतात की अरे वा सारंग, आलास का खालती. सौमित्र सारंगला आधार देतो. त्यानंतर त्याला बसवतो. तेव्हा सुमित्रा सारंगला सांगते की सारंग, असा हळूवारपणे एकटाच चालत आला आहेस ना, खरंच असं पाहून तुला बरं वाटतं आहे. ऐश्वर्याला ती म्हणते की ऐश्वर्या, खूप छान काळजी घेतेस तू त्याची. ऐश्वर्या काय लायकीची बाई आहे हे सौमित्राला चांगलंच माहिती असतं आणि सारंग मूर्खासारखा तिथे ऐश्वर्याचं सर्वांसमोर कौतुक करत सांगतो की आजची हा कुर्ता तुला माहिती आहे का, ऐश्वर्याने मला घेतला आहे. त्यांची आवड ना अगदी स्पेशल असते. तेव्हा
ऐश्वर्या मुद्दाम तिथे सौमित्राकडे पाहत असते. तर सुमित्रा तिथे आता विचारते की अगं जानकी, ओवाळणीची तयारी झाली आहे का सगळी? तेव्हा जानकी सांगते की हो आई, आता फक्त तबक तयार करायचा आहे. तर कारस्थानी ऐश्वर्या मनात विचार करते की तू कर ग तबक तयार, परंतु तुझ्या ऋषिकेशचं मनगट यावेळी रिकामं राहणार ही माझी गॅरंटी आहे. इतक्यात आता जानकी तिथे सर्वांना म्हणायला लागते की आज ज्यांचा दिवस आहे ती उत्सव मूर्ती अजून आलेलीच नाहीये. इतक्यात शरू येते आणि शरू म्हणते की करेक्ट आले आहे मी, आणि त्यानंतर ती सारंगची चौकशी करायला लागते. तर शरू सारंगच्या कुर्त्याचंही खूप कौतुक करते आणि ती म्हणते की तिथे ऐश्वर्याची चॉईस आहे बरोबर ना? तेव्हा सारंग म्हणतो की हो. तर त्यानंतर ती जाऊन आता सौमित्राला घट्ट मिठी मारते आणि त्याची विचारपूस करते. तेव्हा आता जानकी तिला सांगते की तुम्हाला माहिती आहे का वंश, तुम्ही खूप छान दिसताय आणि आज मी मुगाच्या डाळीचा हलवा केला आहे साजूक तूप घालून, तुम्हाला आवडतो तसा. त्यावेळी आता सौमित्र शरूला हावरट म्हणून चिडवत असतो. तर शरू चिडते, अगदी लहान मुलासारखी वागत असते आणि सगळेजण तिथे हसत असतात, त्यांचं कौतुक करत असतात. तेव्हा शरू ऋषिकेशबद्दल विचारते. तर जानकी सांगते की हे ऑफिसला गेले आहेत. तर शरू चिडते आणि म्हणायला लागते की ऑफिसला? मी सांगितलं होतं ना की आज मला लवकर जायचं आहे, तरी दादा असा कसा वागतो? जानकी लगेच पुढाकार घेते आणि शरूची समजूत घालते. ती म्हणते की शर्वरी वंश, अहो एवढ्या गोड चेहऱ्यावरती आता नाराजी नको ना, मी यांच्या वतीने तुम्हाला माफी मागते. परंतु आता मला सांगा की नक्की तुम्हाला काय खायचं आहे? मी तुमच्यासाठी शिऱ्यासोबत ढोकळाही केला आहे. तेव्हा शरू सांगते की मला खूप भूक लागली होती आणि मला ढोकळा हवा आहे. तर सारंग शरूला चिडवत म्हणतो की बघा आता दादाला उशीर झालेला चालतोय, कारण हिच्या आवडीचं खायला भेटतंय ना. तेव्हा सगळेजण खदखदून हसत असतात. ऋषिकेशने जानकीला फोन केलेला असतो. तेव्हा जानकी विचारते की अहो तुम्ही येणार होतात ना, काय झालं? तेव्हा ऋषिकेश सांगतो की अगं जानकी, देशपांडे सरांसोबतची एक मीटिंग झाली आहे. 10 मिनिटाचा ब्रेक घेऊन त्यांना महत्त्वाचं काम होतं म्हणून ते गेले आहेत. परंतु मी जे सेमिनार अटेंड केलं नाही ना, त्यामुळे आपण काही डील्स गमावले आहेत. तेव्हा जानकीला मोठा धक्काच बसतो. जानकी विचारते की मग आत्ता काय करायचं आपण? ऋषिकेश सांगतो की एक मार्ग आहे जानकी, म्हणजे देशपांडे सरांना आता असं वाटतं आहे की मी स्वतःच एक सेमिनार अटेंड करावं, काही क्लायंट बोलवावे, मग आपल्याला काही डील मिळू शकतात. तेव्हा जानकी सांगते की तुम्हाला जे सोपं वाटतंय ते तुम्ही करा, परंतु लवकर घरी या. शर्वरी वंश तुमच्यावरती खूप चिडले आहेत. तुम्हाला माहिती आहे ना आज त्यांना वेळेचं बंधन आहे ते. तेव्हा ऋषिकेश सांगतो की हो जानकी, लवकर निघेन मी. आणि दोघी आता फोन ठेवून देतात. जानकी घरात आल्यानंतर तिथे आता शरू चिडते आणि विचारते की काय, कुठं आहे दादा, कधी येणार आहे तो? तेव्हा ऐश्वर्या विचार करते की नाहीच येणार आहे तो. आज फक्त सख्ख्या भावांचं रक्षाबंधन होईल. तुझा सावत्र भाऊ आज राखी त्याला बांधताच नाही येणार आहे तुला. तर तिथे आजी म्हणते की अगं त्याला माहिती होतं ना की आज रक्षाबंधन आहे, मग कशाला ऑफिसला जायचं? तेव्हा शरू म्हणते की करेक्ट बोललीस आजी. तर जानकी सगळ्यांचा गैरसमज दूर करते. ती म्हणते की नाही नाही, ऋषिकेशला बेंगलोरच्या सेमिनारला जाता नाही येणार होतं ना, जाता नाही आलं, त्यामुळे आपल्या डील काही गमावल्या आहेत आणि त्याचसोबत आता एक महत्त्वाची मीटिंग ठेवली आहे क्लायंटसोबत, कारण पुढचा 1 आठवडा ते नसणार आहे. मग कंपनीचं नुकसान होऊ शकतं ना नाना, त्यामुळे आज त्यांना काहीही करून मीटिंगला जावंच लागलं. तर तिथे आता नाना एक पर्याय काढतात. नाना शरूला सांगतात, अगं शर्वरी, असा वेळ घालवण्यापेक्षा तू एक काम कर ना, आधी या दोघांना राखी बांधून घे आणि त्यानंतर आपला ऋषिकेश आला की त्याला बांध. तेव्हा आता ऐश्वर्या मध्यस्थी करते आणि म्हणते की शरूवंश, असं कुठे सांगितलं आहे की मोठ्या भावापासून लहानांपर्यंत राखी बांधायची? आज आपण उलटं करूयात, आज लहानांपासून मोठ्यापर्यंत जाऊयात. तिथे ऐश्वर्याचंही म्हणणं सगळ्यांना पटलेलं असतं. तर तिथे आता सुमित्रा म्हणते की अगदी बरोबर आहे ऐश्वर्या, जा पटकन मग आता ओवाळणीचं तबक घेऊन ये. तेव्हा ऐश्वर्या किचनमध्ये जाते. तर ऋषिकेश आता इकडे विचार करत असतो की बेंगलोरचे सेमिनार ज्यामध्ये आता एवढे मोठे क्लायंट आले होते, अगदी तसाच रिस्पॉन्स मला इकडे मिळेल का? तर इकडे घरी सुमित्रा आता सांगते की जानकी, अगं खूप वेळ झाला, ऐश्वर्या अजून आली नाही, बघ ना किचनमध्ये काय करते ते. तेव्हा जानकी जाते. तर इकडे आता ऋषिकेश पोहोचू नये यासाठी तिथे ऐश्वर्याने एक षडयंत्र रचलेलं असतं त्याच्या विरोधात. तर ऋषिकेश आता समोर पाहतो तर काही गुंडांनी एका महिलेला पकडून ठेवलेलं असतं आणि तिचं जे सोनं असतं ते घेऊन लुटून पळालेले असतात. ऋषिकेश सुद्धा आता त्याला काहीच भनक लागलेली नसते आणि तो तसाच आता त्याच्या पाठीमागे धाव घेतो. इकडे घरी जानकीने आता 3 गिफ्ट मागवलेले असतात. तर तिथे आता शरू सांगते की बरं ठीक आहे, तुमच्या आग्रहास्तव मी या दोघांना राखी बांधून घेते. तर तिथे जानकीने गिफ्ट दिल्यानंतर सारंग विचार करतो की अगं वहिनी, परंतु 3 गिफ्ट
नाही म्हणजे दादाने दिलं असतं ना. तेव्हा जानकी सांगते की भाऊजी मला माहिती होतं आणि त्याचमुळे मी 3 गिफ्ट आधीच मागवून ठेवली होती. तर नानासुद्धा सांगतात की हो आणि मी पाकिटंसुद्धा तयार ठेवले आहेत. तेव्हा सारंग शरूची थट्टा करत म्हणतो की नाना कशाला सांगितलं. आता बघा ही 3 गिफ्ट तर ढापणारच आहे आमच्याकडून, परंतु त्याचसोबत ते पाकिटेसुद्धा ढापेल. तर तिथे आता शरू म्हणते की शहाण्या तुझ्या का पोटात दुखते रे मला एवढं मिळतंय म्हणून. आणि ती हसून आता त्याला फटका मारते. तर त्यानंतर सगळेच जण तिथे खूप खुश असतात. रणदिव्यांच्या घरी आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं असतं. शरू त्यानंतर दोघांचंही औक्षण करते. शरूने आता त्या दोघांचेही औक्षण करून त्यांना राखी बांधलेली असते. त्या दोघांनीही शरूला गिफ्ट दिलेले असतात. त्यानंतर ती गोडाचा घास म्हणजेच पेढा त्या दोघांनाही भरवते. तेव्हा आजी म्हणते की शरू मला सुद्धा आता पेढा हवा. तर तिथे सुमित्रा म्हणते की अगं आई काय चाललंय तुझं, मगाशीच तर शिरा खाल्ला होता ना, आणखीन गोड. तेव्हा सारंग सांगतो की अगं खाऊ देत तिला, नाहीतर तिच्या पोटात दुखायचं. त्यावरती परत सगळेजण हसायला लागतात. तर शरू सांगते की काय मस्करी करतोस रे सगळ्यांची, आणि त्यानंतर ते आजीला पेढा भरवते. तर नानाने दिलेली बंद पाकिटे सुद्धा आता सारंग आणि सौमित्र या दोघांनीही दिलेली असतात. तर शरूला अचानक लक्षात येतं आणि शरू म्हणते की चला आपण एक छानसा सेल्फी घेऊयात का. तेव्हा सारंग म्हणतो की अगं पण ही रक्षाबंधनाची सेल्फी आहे ना, दादा अजून आला नाही आहे त्याच्या व्यतिरिक्त. तेव्हा तिथे आजी ऋषीला टोमणे मारायला लागते आणि म्हणते की मग वेळेत यायला नको का त्याने. रक्षाबंधन वर्षातून एकदा येतं. आता मला तुम्ही सगळेजण मिळून सांगा की राखी महत्त्वाची का काम महत्त्वाचं. तर तिथे आता जानकीला ऋषीबद्दल ते वाईट ऐकवत नसतं, तरीसुद्धा ती निमूटपणे सगळं सहन करत असते. तर इकडे ऐश्वर्याने षडयंत्र रचलेलं असतं ऋषिकेशच्या विरोधात, आणि ती माणसं कोण आहेत काय माहिती नसतानाही ऋषिकेशने त्या बाईंची मदत करण्यासाठी त्यांच्या मागे धाव तर घेतलेली असते. परंतु तेव्हा जे तिथे आता ऋषीने पकडता क्षणी पाठीमागून एकाने येऊन ऋषीच्या डोक्यात वार केलेला असतो. तर ऋषिकेशला जोराचा घाव बसलेला असतो आणि त्याला काहीच सुचत नसतं. तर इकडे घरी नाना विश्वासाने आजीला सांगतात की अव्वा आई येईल तो घरी. राखीच्या दिवशी ज्याला बहीण असते ना तो भाऊ आपला हात कधीच रिकामा नाही ठेवत. खरं तर राखीच्या दिवशी बहिणीपेक्षा ना सगळ्यात जास्त ओढ तर त्यालाच लागलेली असते. सारंग तिथे म्हणतो की हो हो नाना तुमचं बरोबर आहे. मला तर वाटतं की ताईसाठी ना दादा खूप मोठं गिफ्ट आणण्यासाठी गेला असणार आहे, म्हणूनच तर त्याला वेळ लागतो आहे. तर कारस्थाने ऐश्वर्या विचार करते की येत नसतं तो, वाट बघा फक्त तुम्ही. तर तिकडे सयाजीरावांच्या माणसाने सयाजीरावांना फोन करून सांगितलेलं असतं की तानून त्याला मारला आहे, चेपलाय चांगला, आणि आता 2-4 तास तरी काय तो शुद्धीवर येत नाही आणि या ठिकाणी कोणी येणारही नाही. ऋषीला एकट्या टाकून ती माणसं निघून जातात. तोपर्यंत काम फत्ते झाल्याचा मेसेज इकडे ऐश्वर्याच्या मोबाईलवरती आलेला असतो. इकडे शरू मात्र घरी खूप संतापलेली असते. तर शरू म्हणायला लागते की काय वहिनी कुठे आहे दादा, मी सांगितलं होतं ना माझी दुपारची फ्लाईट आहे, काय गरज होती जायची. सुमित्रा म्हणते की अगं जानकी ऋषिकेशना असं करायला नको होतं, काम जरी जास्त असलं तरी थोडा वेळ मध्ये येऊन राखी बांधून परत कामाला सुरुवात करायची ना. इतक्यात आता ती सौमित्राला फोन करायला सांगते. तेव्हा जानकी सांगते की राहू देत मी करते. जानकी खूप फोन ट्राय करत असते, परंतु ऋषिकेश बेशुद्ध असल्याने त्याला त्याची भनकही नसते. तर जानकीला आता ऋषीची खूप काळजी वाटायला लागते. जानकी विचार करते की यांचा फोन तर लागत नाहीये, कदाचित ऑफिसमध्ये असतील का, असा विचार करून ऑफिसमध्ये ती फोन करते. तेव्हा आता ऑफिसमधून समजतं जानकीला की ऋषिकेश तर केव्हाचाच निघाला आहे. तेव्हा जानकीला आणखीनच काळजी वाटायला लागते. ती विचार करते की ऑफिसमधून जर ते निघाले आहेत तर एव्हाना घरी पोचायला हवे होते, काय झालं असेल नक्की, काळजीत असतील का कोणत्या. जानकी फोन तर लावते, परंतु ऋषीचा मोबाईल आता गाडीमध्येच असतो आणि तो फोन वाजतो, परंतु रिसीव्ह करायला तिथे कोणीच नसतं. जानकी खूप घाबरते. तर इकडे घरामध्ये आता आजी भलतंच काहीतरी ऋषिकेशच्या बाबतीत उठवते. ती म्हणते की मला तर आता खात्री आहे की ऋषिकेशला ना शरू करून राखी बांधूनच घ्यायची नाहीये. तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसतो. तर तिथे आता नाना म्हणतात की अहो सासूबाई काय करताय तुम्ही, उगाचच काहीतरी बोलू नका. तेव्हा आता आजी सांगते की नाही नाही जावई बापू हेच खरं आहे, कारण आता त्याला कळलंय ना की शरू आपली सावत्र बहीण आहे, त्यामुळे राखी बांधून घ्यायला कसा येईल ना तो. तर आजीने मुद्दाम सगळ्यांच्या मनात गैरसमज पसरवण्याची एक ठिणगी टाकलेली असते. तर सारंग तिथे म्हणतो की नाही ना आजी उगाचच काहीतरी बोलू नकोस, सख्खं सावत्र हे नक्की काय चाललंय
हे तिथे सौमित्राला काहीच कळत नसतं. नक्की घरात काय घडून गेलंय हे सौमित्राला माहीत नसल्यामुळे तो विषय काय आहे हा त्याला समजलेला नसतो. आजी सर्वांसमोर म्हणते की त्याला ना राखी बांधूनच घ्यायची नव्हती, तेच खरं आहे. आणि उगाच त्या जानकीने दिखाऊपणा केला. ते काय ते साड्या आणल्या, गिफ्ट वगैरे, त्याला राखी बांधूनच घ्यायची नव्हती ना. तर तिथे आता शेरू म्हणायला लागते की बघ ना गाजी, मी सांगितलं होतं त्याला सगळं की मला जायचं आहे, दुपारची फ्लाईट आहे माझी, इतक्यात जानकी येते. तर जानकी आल्यानंतर तिथे आता शरू विचारते की काय गं वहिनी, काय झालं, काय म्हणाला तो. इतक्यात आता सुमित्रा म्हणते की अगं तू कोणत्या तरी कामात अडकला असेल. आणि आई एक सांगते तुला, तू जास्तच बोलायला लागली आहेस. तेव्हा आता आजी शरूला म्हणते की राखीपेक्षा त्याला काम महत्त्वाचं, मला चांगलंच माहिती आहे की त्याला तुझ्याकडून राखीच नाही बांधून घ्यायची आहे. हे शब्द कानी पडताच तिथे जानकीला मात्र मोठा धक्काच बसतो. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत शरू रागाने तेथून निघून गेलेली असते. ऋषिकेश आलेला असतो, त्याच्या डोक्याला मार लागलेला असतो, परंतु त्याचा विचार न करता ऋषिकेश विचारतो की काय झालं, शरू कुठे आहे. तेव्हा आजी सांगते की तुला राखी बांधून घ्यायची नव्हती ना, गेली ती निघून. तेव्हा ऋषीला खूप वाईट वाटतं आणि ऋषिकेश जानकीसमोर रडतच म्हणायला लागतो की आज माझी बहीण असून माझा हात रिकामाच राहिला. जानकीला खूप वाईट वाटतं. तर ओवी खालती आता राखी हातामध्ये घेते आणि म्हणते की ही माझ्या बाबांची राखी आहे. तेव्हा आता ऐश्वर्या तिथे येते आणि म्हणते की खालती ठेवते, तुझ्या बाबांना कोणीच राखी नाही बांधणार आहे. तर तिथे ठणकावून जानकी ऐश्वर्याला सडेतोड उत्तर देते की आज तुझ्या बाबांच्या हातावरती ओवी 10-10 राख्या असतील. तर ज्या ज्या लोकांची ऋषीने सेवा केलेली असते, मदत केलेली असते, त्यांच्या सगळ्या बायका येऊन आता ऋषिकेशला राख्या बांधत असतात. आणि ते दृश्य पाहून तिथे ऐश्वर्या मात्र चांगलीच तोंडावरती पडलेली असते.